ठीक आहे. वैष्णवी नंतर अमृता, तुम्हाला स्क्रीन दिसते ना? आवाज येतोय माझा? आवाज येतोय अमृता? ओके ठीक आहे, स्टार्ट करूया. सो पुढचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये. साइन ए प्लस साइन बी साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी is equal to 4 times cos a by 2 cos b by 2 cos c by 2. ठीक है, we take the left hand side here. sin a plus sin b plus sin c. सो सेम स्टेप्स मी फॉलो करणार आहे. बघा काय करायचं आपल्याला अगोदर या दोघांसाठी, म्हणजे हा जो साइन ए प्लस साइन बी आहे, ओके, या दोघांसाठी आपल्याला साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, काय फॉर्म्युला आहे तो? साइन सी प्लस साइन डीचा. साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. ओके, हा फॉर्म्युला. सो करा अप्लाय मग. सो काय होईल इथं? 2 टाइम्स साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइन ए मायनस बी अपॉन 2 आणि प्लस साइन सी मी ॲज इट इज ठेवला या स्टेपसाठी. ओके, आता हे बघा रे, इथं साइन ए प्लस बी अपॉन 2 आहे. सो कालचा सोल्युशन ऑफ ट्रायंगल मधला फॉर्म्युला सांगा. साइन ए प्लस बी अपॉन 2 काय असतो? cos c by 2. गुड. कॉस सी बाय 2 इंटू साइन इथं ए मायनस बी अपॉन 2 ॲज इट इज. आधी तर साइन सीचा मी साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरणार आहे, पण त्याला मी पुढच्या स्टेपला वापरतो. ठीक आहे, 1 बाय 1 जाऊया. म्हणजे इथं आपण काय केलं, इथं आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरला. साइन ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू असतो साइन सी बाय 2. ओके, आता या स्टेपला पहिले दोघं जण मी ॲज इट इज ठेवतो, म्हणजे 2 टाइम्स कॉस सी बाय 2 इंटू साइन ए मायनस बी अपॉन 2. ओके, आणि साइन सीला फॉर्म्युला वापरायचा आहे मला 2 साइन थिटाचा फॉर्म्युला. इथं मी फॉर्म्युला लिहितो अगोदर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय वापरणार आहे आपण ॲक्च्युली. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. अँगल हाफ होत असतो, मग इथं आता अँगल कोण आहे? सी आहे, बरोबर. मग अँगल हाफ काय होईल इथं? 2 साइन सी बाय 2 इंटू कॉस सी बाय 2, बरोबर का? काय कॉमन निघेल रे? बघा इथं 2 कॉस सी बाय 2 आहे, इथं 2 आणि इथं कॉस सी बाय 2 आहे. घ्या कॉमन त्यांना. सो 2 टाइम्स. हां, बोला. साईडला फॉर्म्युला चुकलाय ना? कोणता रे? साईनच्या जागेवर कॉस पाहिजे. कुठं रे? साइन प्लस अच्छा अच्छा, बी. इथं इथं इथं. ओके, आपण कधीच आणि बरोबर दिलं आहे ना ते? हो. हां, एकच मिनटं. हां, यस, इथं मी त्याला करेक्शन करतो. ठीक आहे ना आता? ओके, इकडं आपला करेक्ट आलेला आहे. हां, इकडं नाही अडचण. सो हे बघा, इथं 2 कॉस सी बाय 2ला मी कॉमन काढलं. 2 कॉस सी बाय 2, ठीक आहे, कॉमन. सो इथं 2 कॉस सी बाय 2 कॉमन काढली, तर राहिला कोण? साइन ए मायनस बी अपॉन 2, बरोबर. आणि प्लस कॉस सी बाय 2 कॉमन काढला, 2 कॉमन काढला, इथं राहिलं कोण? साइन सी बाय 2, बरोबर. आता परत काय करणार आहे आपण याला? साइन सी बाय 2चा परत साइन सी बाय 2चा फॉर्म्युला मला वापरायचा सोल्युशन ऑफ ट्रायंगलमधला. सो इथं 2 कॉस सी बाय 2 हेअर इज साइन ए मायनस बी अपॉन 2. ओके, मी सांगतो फॉर्म्युला काय आहे तो. येस, तुम्हाला आठवला का मला सांगा? साइन सी बाय 2 कोणाच्या फॉर्म्युल्यामध्ये येतो? कॉस ए प्लस बी अपॉन 2. हा असतो साइन सी बाय 2. चेक करा आहे का कालच्या सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये. तुम्ही बॉक्स केलेले बघा, 4च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे बॉक्स केलेले काल. कॉस ए प्लस बी अपॉन 2 कोण आहे? साइन सी बाय 2. इथं मी लिहितो प्लस कॉस ए प्लस बी अपॉन 2.
ठीक है. साइन सी बाय 2 इज इक्वल टू कॉस ए प्लस बी अपॉन 2. करेक्ट का? आपल्याला आणायचं आहे काय रे आन्सर? कॉस 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 आणायचं आहे ना सगळं. एक मिनिट हा, मी वेट बघतो याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल अजून. कुठेतरी मिस्टेक वगैरे होती का आपली? साइन स्टार्टिंगच्या फॉर्म्युलामध्ये येस 2 साइन कॉस केलं. हां या बघा रे, इथं बघा फॉर्म्युला काय आहे बघा. साइन सी प्लस साइन डीचा 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस आहे. बघा इथं इंटू कॉस आहे सी मायनस डी अपॉन 2. आपण काय लिहिलं इथं? इंटू साइन लिहिलं. सो त्याच्यामुळं आपला तो कॉस येत नव्हता. इथं साइन नाही आहे, इथं साइन नाही आहे. ओके ना? इथं पण साइन नाही आहे. इथं कॉस आहे. फॉर्म्युला बघा, इथं पण नाही आहे आणि इथं पण नाही आहे. इथं सगळ्या ठिकाणी मला काय लिहायचं? कॉस. सो दिस इज, एक मिनिट, दिस इज कॉस 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 आणि इथं सुद्धा कॉस. बरोबर. आता इथं मला वापरायचा आहे फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला, कारण कॉसमध्ये आन्सर येण्यासाठी दोन्ही कॉस कॉस पाहिजे होते आणि ते कॉस आलं. इथं बाय मिस्टेकली आपण साईनच लिहून टाकलं. ओके, इथं कॉस होता ना, हे काय फॉर्म्युला कॉस आहे. ठीक आहे, हे बघा रे, इथं मी लिहितो आता वी हॅव. आपल्याकडे ना एक फॉर्म्युला आहे 2 कॉस ए कॉस बी. ठीक आहे, इज इक्वल टू काय असतो? आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये वापरला कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी असतो. मग देअरफॉर मला सांगा, जर असं असेल 2 कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2, मग काय येईल? अँगल हाफ कॉस ए प्लस बी अपॉन 2 प्लस कॉस ए मायनस बी अपॉन 2. बरोबर. ही साईड तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे. चेक करा बघा, हा स्क्वेअर ब्रॅकेट फक्त तुम्हाला ए प्लस बी नंतर दिला, ए मायनस बी आधी दिला. ठीक आहे, मग याचं हे म्हणजे तुमचा ब्रॅकेट आहे, दिसला? ओके, मग याचा आन्सर काय लिहू त्या ब्रॅकेटचं? तुमचा हा 2 कॉस सी बाय 2 ॲज इट इज, आणि हे बघा इथं कॉस ए मायनस बी बाय 2 प्लस कॉस ए प्लस बी बाय 2 ही टर्म. याचा आन्सर मग तुमचं येईल त्या ब्रॅकेटचं 2 कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2. आता हे सगळे मल्टिप्लिकेशनमध्ये, मग हा 2 आणि 2 मल्टिप्लिकेशनमध्ये काय होईल? 4. आणि सिक्वेन्समध्ये दिले हा कॉस ए बाय 2 कॉस बी बाय 2 कॉस सी बाय 2. हे झालं बघा आन्सर, इज इक्वल टू आर एच एस. आपल्याकडून एक मिस्टेक झाली ती बघा, इथं साईन झाला होता. ठीक आहे ना, तो कॉस आपण करून घेतला परत. ठीक आहे, सो हे झालं बघा सेकंड एक्झाम्पल. अवघड नाही, सेम पॅटर्नने जाणार आहे आपण. ओके, पुढचा क्वेश्चन. कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी. फॉर्म्युला मी बरोबर लिहितो का थोडं चेक करत चला बरं काय. कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी इज इक्वल टू 4 टाइम्स कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2 इंटू साइन सी बाय 2 मायनस 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आय एम टेकिंग लेफ्ट हँड साइड अगेन. कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी. ठीक आहे, परत काय करायचं बघा, ह्या पहिल्या दोघांसाठी मला वापरायचा आहे कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला. सांगा वैष्णवी आता, कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला. 2 cos 2 कॉस c plus d by 2 हां इंटू c plus
कॉस सी मायनस डी अपॉन minus 2. दोन्ही ठिकाणी कॉस कॉस आहे बरोबर. सो दिस इज 2 कॉस सीच्या जागेवरती ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2 मायनस कॉस सी ॲज इट इज. ओके, आता इथं मला कॉस ए प्लस बी बाय 2चा फॉर्म्युला वापरायचा आहे. सांगा काय येईल सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला कालचा. चार तर फॉर्म्युले रे कालचे. Sin C by 2. येस, इज इक्वल टू किती साइन सी बाय 2. बघायचं बघा लगेच पाठ जर झालं नसेल ना लगेच पाठीमागे उचलून बघायचं की पुढं काय फॉर्म्युला आहे. तेच तर तुम्हाला कळलं पाहिजे बघा, व्हिज्युअलाइज झालं पाहिजे, दिसला की इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. मग हा कॉस ए प्लस बी अपॉन 2 ही जी टर्म होती तुमची याच्या जागेवरती तुमचा कोण येईल आता साइन सी बाय 2 येईल. मग 2 टाइम्स साइन सी बाय 2 मायनससाठी फॉर्म्युला नाही आहे. सो ॲज इट इज ए मायनस बी अपॉन 2 आणि मायनस कॉस सी पण ॲज इट इज. सो दिस इज 2 टाइम्स साइन सी बाय 2. ओके, त्यानंतर कॉस ए मायनस बी अपॉन 2 पण ॲज इट इज ठेवला. आता मी काय करतो कॉस सीचा फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला. कॉस सी म्हणजे कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला पण ज्याच्यामध्ये साईन येतोय, कारण मला आन्सरमध्ये पण साईन आणायचं आहे. साईन कॉमन निघलं पाहिजे. काय यायला पाहिजे साईन. सो आपल्याकडे बघा साईन येण्यासाठी आपल्याकडं कॉस 2 थीटाचा एक फॉर्म्युला आहे. कॉस 2 थीटा इज इक्वल टू असतो 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा अँगल हाफ. ओके, आता मायनस साईन आहे म्हणून तो ब्रॅकेट टाका 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर सी बाय 2. ओके, सो हे झालं 2 टाइम्स साइन सी बाय 2 कॉस ए मायनस बी अपॉन 2 ॲज इट इज. ब्रॅकेट ओपन करा, हे मायनस 1 होईल, हे मायनस मायनस प्लस 2 टाइम्स साइन स्क्वेअर सी बाय 2. ठीक आहे, काय कॉमन निघेल बघा. मायनस 1ला जर मी बाजूला ठेवलं तर हे बघा 2 साइन सी बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2 प्लस 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 आणि पुढं मायनस 1. सो हे बघा दिस इज यांच्यातून काय कॉमन निघेल ते मला सांगा. इथं 2 आहे, इथं 2 आहे आणि साइन सी बाय 2 कॉमन निघेल. सो वी गेट हिअर 2 साइन सी बाय 2 कॉमन. कोण राहिलं ब्रॅकेटमध्ये कॉस ए मायनस बी अपॉन 2 प्लस साइन सी बाय 2 पुढचा मायनस 1 ॲज इट इज. ओके, आता साइन सी बाय 2ला परत काय करायचं आहे आपल्याला सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सांगा साइन सी बाय 2 कोणाचा फॉर्म्युला आहे रे. Cos A plus B upon 2. बरोबर. मग हे झालं कॉस ए मायनस बी अपॉन 2 प्लस कॉस ए प्लस बी अपॉन 2. मागच्याच प्रॉब्लेमला आपण ह्या ब्रॅकेटचा आन्सर काढलाय बघा. मी पुन्हा सांगतो ते आन्सर काय आलं होतं. वी हॅव आपल्याकडं डी फॅक्टरायझेशनचा काय फॉर्म्युला आहे 2 कॉस ए. वाटलंच आहे ना आणखीन थोडं क्लॅरिटी तुम्हाला येण्यासाठी तुम्ही म्हणत असाल कसं येतं आहे सर. हे बघा मी काय करतो 2 साइन सी बाय 2 याला अगोदर लिहितो ए प्लस बी अपॉन 2 आधी लिहिलं आणि मग ए मायनस बीला लिहिलं. ओके ना, पुढचा मायनस 1 आहे. आता यामध्ये काय करा तुम्ही कॉस ए प्लस बी बाय 2 म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला काय बघा वी हॅव 2 कॉस ए कॉस बी. याचा काय फॉर्म्युला असतो कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. मागच्याच प्रॉब्लेम वापरला आपण बरोबर. आता जर मी अँगल हाफ केले 2 कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2 इकडं पण अँगल हाफ होतील. सो काय होईल कॉस ए प्लस बी अपॉन 2 प्लस कॉस ए मायनस बी अपॉन 2. हे बघा ही जी साईड आहे ना ही साईड म्हणजे कोण आहे तुमचा ब्रॅकेट आहे हा बरोबर. मग करा पुट व्हॅल्यूज. सो इज इक्वल टू 2 साइन सी बाय 2 इन द ब्रॅकेट. काय होईल हा 2 टाइम्स कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2 मायनस 1. ओके, आता ब्रॅकेट आणि ही टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणजे हा 2 आणि हा 2 काय झाला 4. सिक्वेन्सली लिहा. अगोदर ए अँगल येईल म्हणजे कॉस ए बाय 2, नंतर बी अँगल येईल म्हणजेच कॉस बी बाय 2 आणि नंतर कोण येईल मग साइन सी बाय 2.
हा साइन सी बाय टू बरोबर. आणि शेवटी कोण राहिला आता -1. सो दिस इज द -1 इज इक्वल टू RHS. येतं आहे का बघा. 4 cos A by 2 cos B by 2 sin C by 2 -1. थिरीला 3 मार्काचे क्वेश्चन असतात बघा. ठीक आहे. ओके चलो नेक्स्ट लेते हैं. पुढचा क्वेश्चन आहे cos square A plus cos square B minus cos square C is equal to 1 minus 2 sin A into sin B into cos C. ओके हे आन्सर आपल्याला आणायचं आहे आता. सो आय एम टेकिंग लेफ्ट हँड साइड. चला पेनचा कलर चेंज करतो आता. पिंक घेऊ. सो लेफ्ट हँड साइड cos square A plus cos square B minus cos square C. आता इथं स्क्वेअरच्या टर्म आल्यात बरं का रे. सो स्क्वेअरच्या ज्या टर्म आलेल्या आहे ना पहिल्या दोघांसाठी मी आपला तो वर्ल्ड फेमस फॉर्म्युला नाही का 4 तिथले मला फॉर्म्युला वापरायचे. चला मी ते फॉर्म्युला सांगतो काय. ठीक आहे. आता इथं मी कलर चेंज करतो ग्रीन घेतो. सो वी हॅव बघा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे 1 प्लस कॉस थिटा. काय असतो रे 1 प्लस कॉस थिटा. 2 cos square theta व्हेरी by गुड. 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 अँगल हाफ होतो बरोबर आहे. आणि मग फक्त कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 काय येईल रे. म्हणजे हा म्हणजे काय केलं मी हे बघा असं तुम्हाला स्टेप बाय स्टेप घेऊन सांगतो. हा 2 इकडे डिवाइड होईल म्हणजे हा 1 प्लस कॉस थिटा अपॉन 2 आला. 2 डिवाइड झाला आणि इकडं कोण राहिलं कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 बरोबर. आता मी इंटरचेंज करतो साईड म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. इथं कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू काय आला 1 प्लस कॉस थिटा अपॉन 2 आला. मग आता प्रॉब्लेममध्ये काय आहे बघा ह्या दोघांसाठी कॉस स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर बी साठी फक्त आपल्याला हे सेम वापरायचं आहे. ओके मग कम्पेअर करून सांगा. आता फॉर्म्युला कसं वापरायचं ते तुम्हाला कळलं पाहिजे ना. मग इथं कॉस स्क्वेअर ए रे थिटा बाय 2च्या जागेवरती कोण आहे आता ए. ज्यावेळेस अँगल माझा थिटा बाय 2 होता त्यावेळेस अँगल थिटा झाला म्हणजे डबल होऊ राहिला अँगल. म्हणजे काय होईल बघा 1 ला 1 ॲज इट इज प्लस कॉस अँगल डबल एचा डबल किती 2a अपॉन 2 बरोबर. मग कॉस स्क्वेअर बी काय होईल बोला. 1 plus cos 2b upon 2. बरोबर 1 प्लस कॉस 2b अपॉन 2 ते मला इथं पुट करायचं आहे. मग लेफ्ट हँड साइड बिकम्स कॉस स्क्वेअर एची व्हॅल्यू आहे 1 प्लस कॉस 2a अपॉन 2. ठीक आहे. ओरिजिनल मी आणतो आता त्याला पेन आपला नाही का. हे झालं आपलं वी हॅव. पेनचा कलर मी परत चेंज करतोय. कोणता कलर होता आपला पिंक. सो देअरफॉर आपली LHS काय होईल कॉस स्क्वेअर ए बाय 2च्या जागेवरती आला 1 प्लस कॉस 2a अपॉन 2 1 प्लस कॉस 2b अपॉन 2 मायनस कॉस स्क्वेअर सीला मी ॲज इट इज ठेवलं अजून. ठीक आहे. त्याला बघूया आपण काय करता येईल. डिनॉमिनेटर मी सेपरेट करतो 1/2 प्लस कॉस 2a अपॉन 2 प्लस 1/2 प्लस कॉस 2b अपॉन 2 मायनस कॉस स्क्वेअर सी. हे बघा रे इथलचा 1/2 आणि 1/2 म्हणजे हाफ हाफ प्लस हाफ 1 प्लस इथं कोण राहिलं बघा ह्या दोघांमधून 1/2 मी कॉमन काढतो. कोण दोघं हे दोघं सोबत घ्यायचं ना त्याला यायला. मग तिथून 1/2 कॉमन निघेल. सो ब्रॅकेटमध्ये तर काय राहील कॉस 2a प्लस कॉस 2b आणि पुढं मायनस कॉस स्क्वेअर सी आहेच. आता तुम्हाला बघा आन्सरमध्ये साइन स्क्वेअर दिसतोय का पुढं साइन ए सी नाही ना साइन एची टर्म आलेली आहे. ओके आणूया आपण त्याला सुद्धा. एक मिनटं मी हे लावतो चार्जिंग.
हा का Marks फक्त त्याचे हे होते. म्हणजे ते नेमकं सरांनी काढलं होतं. हां ते होते नाही 37चा मग त्यांनी सांगितलं तुम्हाला इनका एडिट करता म्हणलं सरांचं लेक्चर संपून देते म्हणलं मग ते म्हणले मी करतो माझे जिकडून झाले ते हा त्यांनी का? लगेच नाही करून दिलं त्यांनी दिलं करून. हां, मग 37 मार्क्सचं झालं. आपण 35चा केला होता ना. हां त्याच्यात एक तिसऱ्यांचा होता सेक्शनचं हं. मार्काचं 2 मार्काचं दिलं वाढवा वगैरे केली. चालेल. काय प्रॉब्लेम नाही ओके मी पण काहीच प्रॉब्लेम काय करायचं हां हां आता घेऊ कॉल हां चालेल ना. प्रिंट आउट कोण देणार आहे? प्रिंट आउटला तर थोड्या वेळानेच आपण हां डायरेक्ट 1ला पेपर आहे ना त्यांचा. हां मग मी 12च्या दरम्यान जातो आता अजून तर काही कॉलच नाही घेतले आता हेच चालेल. जात नाही त्याच्यामुळे मला ओके हां तर इथं ब्रॅकेटमध्ये काय आलं आहे कॉस 2a प्लस कॉस 2b इथं कॉस स्क्वेअर सीला राहू द्या असंच आपण तिथं बघूया काय यूज करता येईल. सो इज इक्वल टू 1 प्लस हा 1/2 कॉस 2a प्लस कॉस 2b इथं कोणता फॉर्म्युला आपला होईल रे वैष्णवी? कॉस c प्लस कॉस डीचा फॉर्म्युला परत. येस कॉस c प्लस कॉस डीचा फॉर्म्युला. 2 cos b plus b by 2. बरोबर थांबा मी काय करतो कारण आता हे कॉस स्क्वेअर सी इथपर्यंत जाईल ना. हां मग सांगा डायरेक्ट मग त्याला मी कोणता फॉर्म्युला लिहिला तो लिहितो 2 Cos in bracket c plus b by सी 2 कोण आहे आता इथं 2 आहे बरोबर. डी कोण आहे 2b अपॉन 2 करेक्ट इंटू कॉस into c minus d upon 2. 2a मायनस 2b अपॉन 2 आणि बाहेर कोण आहे मायनस कॉस स्क्वेअर सी. ठीक आहे इथं मी फॉर्म्युला मेन्शन करतो. आपण कोणता फॉर्म्युला वापरला आहे कॉस सी प्लस कॉस डी तो आहे 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. ठीक आहे हा फॉर्म्युला आहे. ठीक ओके सो इज इक्वल टू हे 1 प्लस आता हे बघा इथलचा बाहेरचा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला डायरेक्ट कॅन्सल करून टाका बा हा 2 हा डिनॉमिनेटरला होता आणि हा 2 कॅन्सल. आता राहिलो कोण कॉस. आता तुम्हाला इथलचं माहिती आहे बघा इथं 2 आहे इथं 2 आहे खाली पण 2 आहे वरती 2 कॉमन निघेल खालच्या 2 सोबत कॅन्सल होऊन जाईल. इथं 2 इथं 2 इथं पण 2 आहे बरोबर वरचा 2 कॉमन निघेल आणि खालच्या 2 सोबत तो कॅन्सल होऊन जाईल म्हणजे राहिलं कोण फक्त कॉस. एकच मिनटं इथं राहील कॉस ए प्लस बी इंटू पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय राहील कॉस ए मायनस बी करेक्ट आणि तुमचा इथं मायनस कोण आहे कॉस स्क्वेअर सी. आता कॉस ए प्लस बीचा तुम्हाला माहिती आहे सांगा कॉस ए प्लस बीचा सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला कॉस ए प्लस बी minus cos c. मायनस कॉस सी प्लसचं मायनस झालं करेक्ट इंटू कॉस ए मायनस बी आणि इथं मायनस कोण आहे परत कॉस स्क्वेअर सी आहे. आता फक्त एवढं बघा इथून काय कॉमन काढता येईल सांगा 1 मायनस कॉस सी कॉमन काढला. कोण कॉमन काढला मी फक्त कॉस सी आहे बा हा इथलचा कॉस सी कॉमन निघेल आणि इथं स्क्वेअर आहे ना मग इथलच्या स्क्वेअरमधून एक कॉस कॉमन निघेल म्हणजे राहिलं कोण इथं राहिला कॉस ए मायनस बी मायनस कॉमन काढल्यामुळे इथं प्लस राहील मायनस कॉमन काढल्यामुळे इथं काय राहील प्लस बरोबर आणि कॉस स्क्वेअर सीच्या जागेवरती इथं राहिला कॉस सी करेक्ट का. ओके आता परत इथलचा जो कॉस सी ना इथं मला सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरायचा सांगा रे कॉस सी कोणाचा फॉर्म्युला आहे cos a plus c. इथं कॉस ए मायनस बी इथं कॉस सीचा फॉर्म्युला लिहिला का आपण नाही मी इथं मेन्शन करतो आणि तोच तुम्हाला खाली वापरायचा आहे. इथं लिहितो बघा मी आपल्याकडं कॉस ए प्लस बी जर असेल तर ए प्लस बीचा फॉर्म्युला काय येतो मायनस कॉस सी येतो. आता इथं ह्या स्टेपला काय आहे तुम्हाला कॉस सी माहिती आहे मला कॉस सीची व्हॅल्यू मग किती येईल मायनस आणि इकडं जाईल दिसतंय का तुम्हाला मायनस तिथं ह्या बघा याला मायनस असतो ना हा मग मायनस इकडं ट्रान्सफर होईल कारण हा प्लस कॉस सी आहे ना म्हणजे हा होईल मायनस कॉस ए प्लस बी. ओके याला आणखीन थोडं सिम्प्लिफाय करून असं तुम्ही 1 मायनस कॉस सी आता मायनस कॉस ए प्लस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये
आणि प्लस कॉस ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. आता सांगा रे, हा ब्रॅकेट कोणाचा फॉर्म्युला आहे? हे समजलं कसं आलं? वरचाच फॉर्म्युला वापरला, फक्त तो तुम्हाला कॉस सी समजा माहीत होता. हा कॉस सी मायनस साईन याला दिल्यामुळं ते होईल मायनस कॉस ए प्लस बी. तोच फॉर्म्युला फक्त त्याला रिव्हर्समध्ये वापरलं मी. सांगा रे आता पुढचा 1 मायनस कॉस सी. हा कोणाचा फॉर्म्युला आहे ब्रॅकेट? 2 sin A into sin B. व्हेरी गुड, करेक्ट झालं ना आन्सर. मग आपलं ते उलटच लागत होतं आपल्याला. 1 मायनस कॉस सी ब्रॅकेटचा आन्सर काय येईल? 2 साइन ए इंटू साइन बी. डी फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला आहे हा. 2 साइन ए साइन बी. याचा आन्सर काय असतं? मायनस कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. ठीक आहे, हा फॉर्म्युला असतो. आता हे ब्रॅकेट याला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. मग फायनल आन्सर काय असेल आपलं? 1 मायनस 2 सिक्वेन्स दिल्या. अगोदर येईल साइन ए, मग येईल साइन बी. बी अँगल येतो ना, नंतर येतो कॉस सी. आला का बघा RHS? हा थोडासा मोठा होता ना. मोठा म्हणजे काय आलं इथं, हे फॉर्म्युला अप्लाय झाले अगोदर स्क्वेअरमध्ये असल्यामुळे. काय 1 मायनस 2 साइन ए साइन बी कॉस सी. 1 मायनस 2 साइन ए साइन बी कॉस सी. हे झालं आन्सर. ओके, समजलं? घ्यायचा पुढचा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. स्क्वेअरच्या फॉर्ममध्येच घेऊया एखादा अजून क्वेश्चन आपण. आहे पुढचा. साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर सी इज इक्वल टू 2 प्लस 2 कॉस ए कॉस बी कॉस सी. कॉस ए कॉस बी कॉस सी हे मला प्रूव्ह करायचं. कॉस ए कॉस बी कॉस, या सगळं कॉस 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 आहे आता इथं. सो लेफ्ट हँड साईड मी घेतो. इथं आपली लेफ्ट हँड साईड आहे साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर सी. आणि इथं परत स्क्वेअरमध्ये आल्यात बघा टर्म्स. मला काय करायचं, ह्या दोघांसाठी आपले वर्ल्ड फेमस फॉर्म्युले वापरायचे ते 4 पैकी. सो आपल्याला माहिती बघा, मी इथं लिहितो. वी हॅव, सांगा रे, 1 मायनस कॉस थिटा. काय फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थिटाचा? वैष्णवी सांगू शकते बघ. 1 मायनस 2 sin square theta by 2. 2 साइन स्क्वेअर अँगल हाफ थिटा बाय 2. बरोबर. 2 इकडं पाठवला म्हणजे काय होईल? हे 1 मायनस कॉस थिटा. 2 इकडं डिवाइड होईल म्हणजे या बाजूला कोण राहिलं? फक्त साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मी इंटरचेंज करतो परत. सो साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू काय झाला? हा 1 मायनस कॉस थिटा अपॉन 2. इथं तुमचा अँगल थिटा बाय 2 आहे आणि इथं अँगल तुमचा थिटा झाला म्हणजे अँगल डबल झाला. मग मला सांगा, देअरफॉर साइन स्क्वेअर ए काय लिहू? 1 मायनस, बोला, 2a. कॉस 2a अपॉन 2. अँड साइन स्क्वेअर बी ला काय लिहू? 1 minus cos 2b. 1 मायनस कॉस 2b अपॉन 2. बरोबर. देअरफॉर आवर LHS बिकम साइन स्क्वेअर ए मी लिहिणार इथं 1 मायनस कॉस 2a अपॉन 2. मागच्याच प्रॉब्लेमच्या स्टेप आहे बरं का आता. 1 मायनस कॉस 2b अपॉन 2 आणि साइन स्क्वेअर सीला आपण तसंच ठेवूया. ठीक आहे, आपण चेक करूया काही कॉमन निघेल का त्यासाठी. इथं परत काय करायचं आहे तुम्हाला? डिनॉमिनेटर करायचं आहे सेपरेट. म्हणजे हा झाला 1/2 मायनस कॉस 2a अपॉन 2 प्लस 1/2 मायनस कॉस 2b अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर सी. ठीक आहे, इथलचा 1/2 इथलचा 1/2 झाला 1. त्यानंतर
इथं कॉस 2a अपॉन 2a, इथं कॉस 2b अपॉन 2. इथून काय करा 1/2 कॉमन काढा. पण आता मायनस आहे दोघंही. सो मायनस 1/2 ला मी कॉमन काढतो. सो ब्रॅकेटमध्ये काय राहील कॉस 2a प्लस कॉस 2b. पुढचा साइन स्क्वेअर सी मी ठेवला ॲज इट इज. वैष्णवी बोला ह्या ब्रॅकेटचं फॉर्म्युला कोणता आहे? कॉस 2a प्लस कॉस 2b, कॉस सी प्लस कॉस डी चा फॉर्म्युला बोला. कॉस सी प्लस कॉस डी 2 कॉस सी. सी म्हणजे कोण येतं 2a, डी 2b अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी म्हणजेच 2a मायनस 2b अपॉन 2 आणि पुढं साइन स्क्वेअर सी ॲज इट इज. ओके, इथं मी फॉर्म्युला मेन्शन करतो आपण यूज केलेला. इथं आपण यूज केला आहे फॉर्म्युला कॉस सी प्लस कॉस डी इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. ठीक आहे. सो इज इक्वल टू नाव 1 मायनस, हे बघा इथलचा 2 इथलचा 2 कॅन्सल, ब्रॅकेट करा ओपन. सो इथं काय राहील कॉस, परत रे इथं 2a, इथं 2a, इथं पण 2a. सो कॉमन 2 निघून खालच्या 2 सोबत कॅन्सल होईल. सेम ह्या ब्रॅकेटमध्ये होऊन जाईल. म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये राहिलं कोण आपलं फक्त कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी आणि पुढं साइन स्क्वेअर सी ॲज इट इज. आता सांगा रे कॉस ए प्लस बी हा कोणाचा फॉर्म्युला आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये? कॉस ए प्लस बी इज इक्वल टू काय असतं मायनस कॉस सी असतं. म्हणजे इथं ऑलरेडी मायनस आहे बघा, मग मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. बरोबर. कॉस सी इंटू कॉस ए मायनस बी प्लस हा साइन स्क्वेअर सी. इथं मी फॉर्म्युला मेन्शन करतो आपला. काय फॉर्म्युला मी वापरला? कॉस ए प्लस बी असतो मायनस कॉस सी. ठीक आहे. आता इथं कॉस इथं साइन स्क्वेअर सी रे, मग मला साईनला काय करायचं आता कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो होईल काय, दिस इज 1 प्लस कॉस सी इंटू कॉस ए मायनस बी ॲज इट इज आणि साइन स्क्वेअर सीला मी असं लिहू करे 1 मायनस कॉस स्क्वेअर सी. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला मी इथं? आपल्याला माहिती आहे बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो 1 असतो. मग साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग तसंच केलं बघा, साइन स्क्वेअर सी होता त्याला काय दिलं मी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. थिटा कोण आहे सी आहे. मग आता बघा रे इथलचा 1 आणि इथलचा 1, 1 प्लस 1 2. ओके. आणि जे राहिलं आहे आता कोण कोण राहिले आहेत कॉस सी, कॉस ए मायनस बी आणि मायनस कॉस स्क्वेअर सी, मायनस कॉस स्क्वेअर सी. हे जे एवढं आहे ना इथून काय कॉमन निघेल दिसतंय तुम्हाला लगेच. इथं कॉस सी, इथं कॉस सी. बरोबर. कॉस सीला मी कॉमन काढतो. सो वी गेट 2 प्लस कॉस सी कॉमन आला, इथं राहिला कॉस ए मायनस बी मायनस इथं कोण राहील कॉस सी. बरोबर. हां, इथं मला सांगा आता कॉस सीला परत सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस सी कोणाचा आन्सर आहे कॉस ए प्लस बी. बरोबर. साइन कोणतं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? मग हे मायनस आहे ऑलरेडी, आता पॉझिटिव्ह येईल. करेक्ट. कॉस ए प्लस बी हे काय इथं मायनस साईन दिसते तुम्हाला हे, आणि तुम्हाला बरोबर इथं काय दिलता मायनस साईनच दिलता बघा. हा मायनस कॉस सी, मग त्याचा आन्सर बरोबर काय आलं कॉस ए प्लस बी. प्लस आहे ना तो, मग ते प्लस झालं. बरोबर. कॉस ए प्लस बी. ओके. मग 2 प्लस कॉस सी, इथं आहे कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. सांगा कोणाचा फॉर्म्युला आहे हा? हा ब्रॅकेट कोणाचा फॉर्म्युला आहे? येस बोला. 2 कॉस ए इंटू कॉस बी. बरोबर. 2 कॉस ए कॉस बी चा फॉर्म्युला आहे डी फॅक्टरायझेशन. ओके. इधर मेन्शन करतो मी फॉर्म्युला कॉस ए प्लस 2 कॉस ए कॉस बी इज इक्वल टू
2 cos A into cos B is equal to cos A plus B प्लस कॉस ए मायनस बी. ठीक आहे, याचा फॉर्म्युला आहे तो. ठीक आहे. सो बघा आता आलं फायनल आन्सर आपलं. दिस इज 2 प्लस, हे बघा हा 2 आधी लिहिला 2 कॉस ए, कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. त्यानंतर कॉस पी आणि त्यानंतर कॉस सी इज इक्वल टू आर एच एस. 2 प्लस 2 कॉस ए इंटू कॉस बी इंटू कॉस बी. ठीक आहे, समजलं हे? हे झालं बघा आन्सर याचं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सो या टाईपचे क्वेश्चन असतात बघा सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये. उद्या वाटलं आपण अजून 1-2 क्वेश्चन्स याच्यावरती बघूया आणि मग रिव्हिजन घेऊया फॉर्म्युलांची. ओके, कोण कोण प्रेझेंट होता? ओके, नागुल लेट जॉईन झाला वाटतं. समजलं लेक्चर सगळ्यांना आजचं सोल्युशन ऑफ ट्रायंगल? ओके, चालेल. मग मी नोट्स करतो शेअर तुम्हाला.